विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्सचा चॅप्टर नंबर 5 जो आहे बघा ऑसिलेशन, याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. ओके, मागील लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनामिक्स पर्यंत आलो होतो. ओके, आजच्या लेक्चरमध्ये मी ऑसिलेशन हा जो चॅप्टर आहे बघा, जो बोर्डसाठी 4 ते 5 मार्कांसाठी विचारला जातो, की त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे. आणि जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे नक्की त्यापैकी तुमच्या पेपरला फिक्स येणार आहे. ओके, तर काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. ओके, तर बघा, जो हा चॅप्टर आहे ऑसिलेशन, तो 5 नंबरचा आहे. तो 4 मार्कांसाठी विदाऊट ऑप्शन असतो आणि 5 मार्कांसाठी विथ ऑप्शन पेपरला विचारला जातो. तर त्याच्यावरती कोणता प्रश्न किती मार्कांसाठी पेपरला विचारला जातो हे मी लिहिलेलं आहे. ओके, तर लक्षात ठेवा, जो पहिला क्वेश्चन आहे मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, आतापर्यंतच्या फिजिक्सच्या इतिहासामध्ये हा जो क्वेश्चन आहे तो अनेक वेळा रिपीट झालेला आहे. कोणता आहे बघा. ओके, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर पिरियोडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम. ओके, देयर आर 2 टाइप्स ऑफ पेंडुलम. ओके, फर्स्ट इज कोनिकल पेंडुलम आणि सेकंड इज सिंपल पेंडुलम. ओके, बट म्हणजे आपल्याला कोणता पाहिजे? आपल्याला सिंपल पाहिजे. ऑसिलेशन मध्ये सिंपल आहे. रोटेशनल डायनेमिक्स मध्ये कोणता आहे बघा, तो कोनिकल पेंडुलम आहे. दोघांमध्ये एकच फरक आहे, दोघांचा टाइम पिरियड सेमच आहे. ओके, याचा आहे बघा T = 2 पाय √L/G. आणि जो कोनिकल आहे तुमचा, तर कोनिकलचा जो टाइम पिरियड आहे बघा, तर कोनिकलचा टाइम पिरियड आहे T = 2 पाय √L cos θ / G. ओके, हा जो थीटा आहे तो काय डिनोट करतो? तो थीटा डिनोट करतो की तो कोनिकल आहे. कोण ज्या ठिकाणी अँगल आहे त्या ठिकाणी कोण नाव लागतं. ओके, या ठिकाणी कोण नाही म्हटल्यानंतर सिंपल आहे. जो सिंपल आहे एकदम असा जातो. ओके, आणि जो कोनिकल आहे तो असा फिरतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, नंबर 2 क्वेश्चन, हा जो क्वेश्चन येईल तो 3 मार्कांसाठी येईल जर आला तर, आणि अनेक वेळा आलेला आहे, मागच्या वेळेस देखील आलेला आहे, या वेळेस देखील येऊ शकतो 3 मार्कांसाठी. ओके, नेक्स्ट आहे बघा, डिफाइन सेकंड पेंडुलम. ओके, सेकंड पेंडुलम डिफाइन करायचं एकदम सोपा आहे. ओके, हा क्वेश्चन आहे बघा 2 कॅटेगरीमध्ये विचारला जाऊ शकतो. एकदा 1 मार्कांसाठी फक्त डेफिनेशन विचारली जाऊ शकते, आणि जर 2 मार्कांसाठी आला तर डेफिनेशन प्लस जी स्ट्रिंग आहे तुमची तिची लेंथ विचारू शकतात. मग काय करायचंय? जर फक्त डेफिनेशन आली तर सांगायचं द पेंडुलम विच हॅज टाइम पिरियड ऑफ 2 सेकंड इज कॉल्ड एज सेकंड पेंडुलम. ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंद असतो यालाच म्हणतात सेकंड पेंडुलम. आणि त्याची जर लेंथ काढायचा विषय आला तर काय करायचंय तुम्हाला? ओके, सर्वप्रथम हा फॉर्म्युला उचलायचा टाइम पिरियडचा. ओके, T = इथून cos θ गायब करूया. ओके, हाच खाली घेऊया. T ची व्हॅल्यू किती सांगितली? 2 सेकंड. तर 2 टाकला, 2 ला 2 काय झाला? कॅन्सल. या ठिकाणी 1 राहिला. हा पाय इकडे अपॉनला 1/π तिकडे राहिला बघा √L/G. ओके, काय करायचं? दोन्ही ठिकाणी स्क्वेअरिंग करायचं, म्हणजे याचं स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. ओके, तर हा झाला बघा 1चा स्क्वेअर 1, पायचा स्क्वेअर π² L/G राहिला. ओके, जर G इकडे वरती आलं तर बघा Gच्या अपॉनला π² L. ओके, L = G/π². G किती असतो? 9.80. पायचा स्क्वेअर किती असतो? अप्रॉक्सिमेटली 9 च्या पुढं. ओके, म्हणजे G ला π² कॅन्सल होईल आणि L किती येईल? अप्रॉक्सिमेटली 1 मीटर. ओके, ज्या पेंडुलमची लेंथ 1 मीटर असतो त्याचा टाइम पिरियड असतो 2 सेकंड. समजलं इथपर्यंत? असं डिराइव्ह करू शकता. नंबर 3. ओके, डिस्टिंग्विश बिटवीन कोनिकल पेंडुलम अँड सिंपल पेंडुलम. ओके, बघायचे 4 पॉईंट बघायचे. कोनिकलचे 4 बघायचे, सिंपलचे 4. कोनिकलसाठी रोटेशनल मध्ये जाऊ शकते किंवा याच्यात पण भेटेल या चॅप्टर मध्ये. ओके, किंवा गुगल आहे ना आपल्याकडे, गुगल वरती बघू शकता. कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलमचे 4 पॉईंट जर आला तर 2 मार्कांसाठी क्वेश्चन येईल. ओके, हा क्वेश्चन बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. काय असते डिफरन्शियल इक्वेशन? ओके, डिफरन्शियल इक्वेशन काय असते? ओके, d2y/dx² प्लस ω²x = 0. दॅट्स इट, फिनिश. काय करायचंय तुम्हाला? हे डेरिव्हेशन कसं आलं ते बघायचं. ओके, 1 मार्क किंवा 2 मार्कासाठी तो प्रश्न येऊ शकतो. याच्या आधी सुद्धा आलेला आहे. पुढे गेलो तर बघा, हा जो क्वेश्चन 5 आहे 4 मार्कांचा आहे. क्वेश्चन 6 देखील 4 मार्कांचा आहे. आणि दोघेही मोस्ट इम्पॉर्टंट, हा अनेक वेळा रिपीट झालाय 4 मार्कांसाठी. काय आहे? कॉम्पोजिशन ऑफ 2 SHM हॅव्हिंग सेम पिरियड अँड अलॉंग द सेम पाथ. ओके, कॉम्पोजिशन करायचंय आपल्याला. ओके, म्हणजे काय करायचे? 2 SHM घ्यायचे, त्यांना एकत्र करायचंय. ओके, या ठिकाणी सुपरपोजिशनचा थोडाफार प्रिन्सिपल यूज करायचा आपल्याला. कॉम्पोजिट करायचं म्हटल्यानंतर काय करायचं? एकत्र करायचे, कंपोज करायचे. ओके, 5 नंबरचा क्वेश्चन काय बघा, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर एक्सलरेशन, व्हेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट x ऑफ SHM 4 मार्कांसाठी. एक्सप्रेशन बघा, हे जर तुम्ही एक्सप्रेशन यूज केलं, हा डिफरन्शियल इक्वेशनचं एक्सप्रेशन होतं. ओके, जे क्वेश्चन नंबर 4 मध्ये म्हटलं, आणि हे जर मी खाली यूज केलं तर d2y/dx² काय असतंय? ओके, तर लक्षात ठेवायचं बघा, d2y. ओके, तर या ठिकाणी बघा d2y/dx² च्या ठिकाणी आपण d2x/dt² घ्यायला पाहिजे. ओके,
जो ऍक्सलरेशन असतो तो डबल डेरिव्हेटिव्ह असतो. कुणाचा डबल डेरिव्हेटिव्ह असतो? डिस्प्लेसमेंटचा. ओके, तर या ठिकाणी आपण d2x/dt² च्या प्लेसवरती a टाकू शकतो, प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स तिकडे शिफ्ट करू शकतो, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. इतकं सोपं आहे. झाली ऍक्सलरेशन. ओके, याच्यावरून तुम्ही व्हेलोसिटी फाइंड करू शकता, डिस्प्लेसमेंट फाइंड करू शकता. आता ते तुम्हाला बुक मध्ये बघावं लागेल कारण की ते मोठं डेरिव्हेशन आहे 4 मार्कांसाठी. ओके, ते मला सांगत बसलो तर या ठिकाणी वेळ नाही पुरणार. ओके, 5 आणि 6 बघा 4 मार्कांचे. क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 सोबत करायचं आहे. मीन पोझिशन पासून पार्टिकल स्टार्ट केल्यानंतर कोणता ग्राफ तयार होतो? ओके, एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केल्यानंतर कोणता ग्राफ तयार होतो? तर लक्षात ठेवायचं, मीन पोझिशन पासून स्टार्ट केलं तर 3 प्रकारचे ग्राफ आहे. ओके, एक आहे बघा तुमचा डिस्प्लेसमेंट, मग आहे व्हेलोसिटी आणि मग आहे ऍक्सलरेशन. ओके, कोणता साइन तयार होतो, कोणता कोसाइन तयार होतो, ओके हे लक्षात ठेवायचंय. त्या ग्राफ मधला जो बघा कन्क्लुजन देखील तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कुणामधला फेज डिफरन्स किती आहे, कुणामधला पाय आहे, कुणामधला π/2 आहे. आणि दोघेही जर क्वेश्चन तुम्ही बघितले तर सेम टू सेम आहे. ओके, जे ग्राफ याच्यामध्ये आहे ते ग्राफ याच्यामध्ये उलट आहे. ओके, याच्यामध्ये जर साइन असेल तर याच्यामध्ये कोसाइन आहे, याच्यामध्ये कोसाइन आहे तर याच्यामध्ये साइन आहे. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी ऍक्सलरेशन, व्हेलोसिटी, डिस्प्लेसमेंट तिघांचे 3 ग्राफ काढायचे. जर क्वेश्चन पडलं तर 3 मार्कासाठी पडून जाईल. ओके, नंबर 9 आहे बघा. ओके, नंबर 9, एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. ओके, असा पार्टिकल जो SHM परफॉर्म करतो त्याची एनर्जी फाइंड करायची. मग काय करायचं? सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं? कायनेटिक एनर्जी फाइंड करायची. ओके, इन दिस क्वेश्चन फाइंड Ke, P अँड T, देन ड्रॉ ग्राफ. ओके, ग्राफ जर बघितला तुम्ही या ठिकाणी काढतो अशा प्रकारचा ग्राफ होता बघा तो. ओके, दिस 2 पॅरलल लाईन्स. ओके, हियर लाईक दिस. ओके, अशा प्रकारचा ग्राफ होता. ओके, हा ग्राफ तुम्ही बुक मध्ये बघू शकता. आता त्याचे नाव माझ्या लक्षात नाही पण हाच ग्राफ आहे. ओके, हा ग्राफ याच्यानंतर काढायचा. 1 नंबर कायनेटिक एनर्जी फाइंड करायची, नंबर 2 ला पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची आणि मग दोघांची ऍडिशन काय असते? टोटल एनर्जी. आणि तीच टोटल एनर्जी असते 1/2 हाफ. ओके, सॉरी, टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 kx². ओके, kx². ही एनर्जी आपल्याला फाइंड करायची या ठिकाणी. किती मार्कांसाठी आहे? 3 मार्कांसाठी. इतकं सोपं आहे. ओके, किती क्वेश्चन दिलेत मी तुम्हाला? 9. ओके, 9 तुमच्यासाठी काहीच नाहीये. ओके, 9 क्वेश्चन तुम्ही एका दिवसात किंवा 2 ते 3 तासात उडवू शकता. ओके, जर व्यवस्थित अभ्यास केला तर. नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू.